काळे वाटाणे पाण्यामध्ये 8 ते 9 तास भिजवले की ते उकडून घ्यावेत. उकडताना काळ्या वाटाण्यामध्ये थोडंसं तेल व थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून ते पटकन शिजतात. 3 ते 4 शिट्यांमध्ये काळे वाटाणे मस्त शिजले जातात आणि ते उकडलेलं पाणी भाजीला आपण वापरू शकतो. कढईमध्ये तेल तापलं की त्यावर तमालपत्र व लसूण असं मी परतून घेतलं आहे. यानंतर थोडा कांदा परतून त्यावर हळद, घरगुती तिखट घालून परतायचं. यानंतर उकडलेले काळे वाटाणे घालून परतायचे. त्यावर आलं लसूण पेस्ट घालायची व उकडलेलं पाणी त्यामध्ये ओतायचं. छान तर्री येते. यानंतर कांदा खोबऱ्याचं वाटप केलेलं ते त्यामध्ये ॲड करायचं. चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर असं एकजीव करून 10 मिनटं झाकण ठेवून भाजीला वाफ आणायची. अशी तर्रीदार काळ्या वाटाण्याची उसळ मस्तपैकी तयार होते. ही कोंबडी वड्याच्या वड्यांबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर, मऊ मऊ गरम भाताबरोबर एकदम भन्नाट लागते. अशी एकदा नक्की करा व आवडली असल्यास आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.